गैंग बैंग। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण आजचा व्हिडिओ जो आहे ते एकदम खतरनाक रॅप एक्स मराठी सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे बरं का। आणि रॅप आपला जो सॉन्ग आहे ते सॉन्ग कोणता आहे समोर तुम्हाला डेमो व्हिडिओमध्ये समजणार आहे। वाटलं तर आपला जो स्टार्टिंग होता स्टार्टिंगमध्ये थोडासा इंट्रो आहे बघा, फक्त थोडाच दाखवलेला आहे, पण त्याच्यानंतर थोडा समोर आहे मोठा आहे आपला प्रिव्ह्यू आहे, संपूर्ण प्रिव्ह्यू बघा। तर आजचं सॉन्ग एकदम जबरदस्त खतरनाक होणार आहे, म्हणजे ताजं इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग आहे, त्यावर आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्की करायची। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवर नवीन आहे पहिल्यांदाच आला असेल तर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रिसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रिसेट अगदी सोपे प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉररॅम्प ॲप्लिकेशन आणि टेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती काय सुद्धा प्रॉब्लेम आली तर खालीच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक मी आपलं जो इंस्टा चॅनल आहे नवीन पेज उघडला आहे, तर त्या आपल्या इंस्टा पेजला फॉलो नक्की करा। काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर बिनधास्त DM करा, आपल्याला 100% तुम्हाला रिप्लाय जर नाही भेटला का डायरेक्ट आपला फॉलो बॅक घ्यायचा बरं का, काय विषय नाही। फक्त रिप्लाय 24 तासाच्या आत नाही भेटलं तर फॉलो बॅक घ्या, नाहीतर लगेच करता लगेच नाही बघा लगेच वापस घेता, तसं नका करू। फक्त जर काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर बिनधास्तला आपला छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ म्हणून बिनधास्तली मेसेज करा, मी 100% रिप्लाय देणार। तर चला मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, कुठलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। गैंग बैंग। काही सांगू तुला या दोघांची गोष्ट, आंबाचं क्रेडिटचं काढे गोष्ट इथं कळाली पट्ट, आंबाचं बाहेरले लाडे बर। काही सांगू तुला या दोघांची। तर मित्रांनो, मी आलेट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रिसेट बघायला मिळणार आहेत, एक बिटमार्क प्रिसेट आहे, दुसरी शेक प्रिसेट आहे। तर मी दोन्ही प्रिसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतले आहेत। तर प्रिसेट इम्पोर्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा प्रिसेट इम्पोर्ट करून घ्या। जर तुम्हाला प्रिसेट इम्पोर्ट करायचा काय सुद्धा प्रॉब्लेम येत असेल तर 100% येत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच एक व्हिडिओ दिलेला आहे, हाऊ टू प्रिसेट इन आलेट मोशन। तो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो, कारण खूप जण मला कमेंट करत आहेत की आपली जी लिंक आहे ती ओपन होत नाही, प्रिसेट ओपन होत नाही। तर काय करा, आपला व्हिडिओ संपूर्ण वॉच करा। जर 1 नंबरचा व्हिडिओ बघून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर 2 नंबरचा व्हिडिओ बघा। 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये 100% सोल्युशन सांगितले आहेत, कारण 2 नंबरचा व्हिडिओ आता लाईव्ह पण आहे, 2-3 दिवस झाले, त्यामुळे तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। तो व्हिडिओ जो आहे 2 नंबरचा व्हिडिओ बघून 100% तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, यामुळे माझी गॅरंटी, कारण ती जे ट्रिक आहे का ते मी स्वतः वर्क करून बसलेलो आहे, त्यामुळे सांगतो। चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया। तर मी बिटमार्क प्रिसेट ओपन करून घेतो। तर मित्रांनो, आपल्या बिटमार्क प्रिसेटमध्ये एकच सॉन्ग आहे। आता काय करता, आपल्याला फोटोज ऍड करून घ्यायचे आहेत। तर आता सिम्पली काय करायचंय, 0 सेकंद बशी यायचे, प्लसवरती क्लिक करायचे आणि मीडियावरती जायचे। इथं मीडियावरती आल्याच्या नंतर तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल ती सिम्पली फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि फोटोज ऍड करून घ्या। तर मी आपले जिथे काय फोटोज आहेत ती बिटवाईज फोटोज ऍड करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज ऍड करून घेतलेला आहे। तर आपला जो फोटो आहे ते एकदम आपल्याला बरोबर रेशोमध्ये 9:16 रेशोमध्ये आपल्याला बरोबर बसून घ्यायचा आहे। तर आता फोटो बरोबर रेशोमध्ये बसवायचा कसा, तर सिम्पली काय करायचं, आपल्या फोटोवरती क्लिक करायचंय, वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचं आहे। तिथे एक ऑप्शन आहे का फिल टू कंपोजिशन एरियाचं, यावरती क्लिक करून घ्यायचंय। जो आपला फोटो आहे तो एकदम बरोबर रेशोमध्ये ऍड होऊन जाणार आहे, समोरच्या फोटोवरती येऊन सुद्धा त्याच प्रकारे आपल्याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर सगळेच फोटो आपल्याला फिल टू कंपोजिशन एरियाच्या सहाय्याने ऍड करून घ्यायचे आहेत। तर आपण फोटो तर ऍड करून घेतले आहेत, इफेक्ट ऍड करायचे आहेत। तर आता मित्रांनो, व्हिडिओ इथूनच तर मेन आहे, सगळा व्हिडिओ संपूर्ण वॉच करा, कारण आपले जे इफेक्ट आहे ते आपल्या बीट वाईज बदलणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम लक्षपूर्वक बघा, नाहीतर इफेक्ट बघा इकडचं इकडं व्हायला नको। जर इफेक्ट आपला इकडचं इकडं झाला तर 100% आपला व्हिडिओ बिघडणार आहे।
तर आता आपण काय करूयात, इफेक्ट ऍड करण्यासाठी बॅकला यायचं आहे शेक इफेक्टच्या लेअरवरती. आता इथे लक्षपूर्वक बघा, इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचे, तर हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे बघा, तर सिम्पली हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला 2 नंबरचे बिट पैसे यायचे म्हणजे 1.13 सेकंदापाशी. तर इथं आल्याच्यानंतर काय करायचंय, हे जे इथं आपल्याला 2 फोटो दिसत आहेत बघा, एक बारका फोटो आहे आणि एक मोठा फोटो आहे. या 2 फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर या दोन्ही फोटोला आपण हाच इफेक्ट पेस्ट करून देऊया. तर या 2 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. तर आता आपल्याला बॅकला यायचं आहे, कारण दुसऱ्या फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे. तर आता बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर हा जो एक 3 नंबर इफेक्ट आहे, तर हा 3 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला सिम्पली आता 3.7 सेकंदापाशी यायचं आहे. तर 3.7 सेकंदापाशी आल्याच्यानंतर काय करायचं, ते एक आपल्याला छोटे फोटो बघायला मिळत असतील बघा. तर ही 4 फोटो आहेत. तर आता या 4 फोटोला आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. कोणता, जे आता आपण इफेक्ट कॉपी करून घेतला आहे तोच इफेक्ट या 4 फोटोला पेस्ट करायचा आहे. तर आपण या 4 फोटोला इफेक्ट पेस्ट करून देऊया. तर सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून इथं आडव्या 3 डॉट असल्यावरती क्लिक करायचं, इथं पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या 4 फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी या 4 फोटोला इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून दिलेला आहे. तर आता सिम्पली काय करायचं, आपल्याला समोरच्या फोटोला इफेक्ट ऍड करायचा आहे. त्यासाठी परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो एक 4 नंबरचा इफेक्ट आहे, तर सिम्पली हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं आहे, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला सिम्पली 4.14 सेकंदापाशी यायचं आहे. तर ह्या फोटोला आपल्याला इफेक्ट ऍड करायचा आहे. याच्या समोरचा फोटो मोकळा सोडायचा आहे. तर याच्या डायरेक्ट 3 नंबरचा फोटो आहे बघा, या 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा. म्हणजे कसा, हा आपण 1 नंबरचा फोटोला इफेक्ट पेस्ट केला, हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे हा सोडायचा आहे, आणि 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा. म्हणजे एक मधला फोटो सोडायचा आहे, त्या मधल्या फोटोच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपण इफेक्ट पेस्ट करून देऊयात. आता काय करायचं, इथे एक 2 फोटो असतील लास्टचे, तर या लास्टच्या दोन्ही फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. सिम्पली लक्ष घ्या, आपण काय केलेलं आहे, 4.14 सेकंदापासून फोटोला इफेक्ट पेस्ट केलाय, याच्या समोरचा फोटो सोडलाय, याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट केलाय, परत त्याच्या समोरचा फोटो आपण सोडलेला आहे, परत त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट केलाय, परत त्याच्या समोरचा फोटो सोडलाय. फक्त काय करायचं, आता लास्ट इथे एक इफेक्ट पेस्ट केलेला आहे, आणि याच्या समोरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. समजला असेल तर एक लाईक नक्की करा. तर आपण बॅकला येऊयात इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर एक लास्टचा इफेक्ट असेल, तर सिम्पली लास्टचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचं आहे, आणि आता व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, समोर यायचं आहे. तर आपले जे राहिलेले मधले फोटो आहेत, तर या मधल्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपण या राहिलेल्या मधल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून देऊयात. जास्ती काय नाही, फक्त 3 फोटो असतील, तर या 3 फोटोला आपण हाच इफेक्ट पेस्ट करून देऊयात. तर आपण मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. तर आपले ऑलमोस्ट तर फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे. राहिले एक म्हणजे हा एकच फोटो आहे समोरचा, तर ह्या एकाच फोटोला आपण इफेक्ट पेस्ट करून देऊयात. तर लगेच देऊन टाकूयात, जाऊ द्या. आता बॅकला यायचं आपल्याला इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर इथे 1 नंबरचा आहे बघा ब्लरचा इफेक्ट. तर सिम्पली हा ब्लरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी करून परत व्हिडिओवरती यायचंय, आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर यायचंय, हा जो 1 नंबरचा फोटो आहे, या 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर सिम्पल अशा प्रकारे. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे सर्वच फोटोला इफेक्ट ऍड करून घेतलेले आहेत. तर आता राहिलेलं आपलं एक थोडं काम, जे आपण काय करूयात, काम आपण संपूर्ण करून घेऊया. त्यासाठी आता बॅकला यायचं परत इफेक्टच्या लेअरवरती, आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर करायचं 2 लेअर बघायला मिळत आहेत बघा वरच्या. तर आपल्याला दोन्ही लेयर्स कॉपी करायच्या. आता लेयर्स कॉपी कशा करायच्या ते मी तुम्हाला सांगतो. तर आता सिम्पली लेअर कॉपी करायचं काय करायचंय, का लेअरवरती लॉंग प्रेस ठेवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे लेअर सिलेक्ट होणार आहे. त्याच्यानंतर खालच्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचंय, आणि ही 2 नंबर सुद्धा लेअर आपली सिलेक्ट होणार आहे. तर आता लेअर कॉपी कशा करायचे, सिम्पली ते लेअर्स आहेत बघा अशा प्रकारच्या, तर मी तुम्हाला दाखवत आहे. सिम्पली यावरती क्लिक करायचंय. इथं सिम्पली कॉपी लेअरचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचंय. तर लेअर्स कॉपी करून परत आपल्याला व्हिडिओवरती यायचंय, आणि इथून या दोन्ही लेअर पेस्ट करायचे. तर अशा प्रकारे त्या लेअर्स आपण पेस्ट केल्यानंतर काय करायचं, एकदम आपला जो व्हिडिओ आहे त्याच्या एंडला यायचंय, एकदम लास्ट बीटला. तर सिम्पली आपण काय करूयात, आपली लेअर आहे
त्या लेअरची आपल्याला लेंथ वाढवायची. त्यासाठी सिम्पली 1 नंबरच्या लेअरवर क्लिक करायचंय. इथे टाइम अँड ड्युरेशनचं ऑप्शन आहे बघा अशा प्रकारे. तर सिम्पली यावरती क्लिक करायचं. एकदम इथं लास्टला ऑप्शन आहे बरं का. तर मी दाखवतो तुम्हाला अशा प्रकारे. तर यावरती क्लिक करायचंय. जी आपली लेअर आहे एकदम बरोबररित्या इथपर्यंत वाढणार आहे. सिम्पली 2 नंबर सुद्धा लेअर याचप्रमाणे आपल्याला वाढून घ्यायची आहे. लेअरवरती क्लिक करायचंय. टाइम अँड ड्युरेशनवरती जायचं आहे. याची लेंथ इथून वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे. तर थोडाफार यामध्ये ब्लिंकचा इफेक्ट आहे. म्हणजे जो आपला व्हिडिओ आहे त्यानुसार इन्क्लुडिंग ब्लिंक करणार आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ एकदम जबरदस्तरित्या बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होता का नाही 100% सांगा मला. तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ काही जास्त मोठा नाही, फक्त 13 सेकंदाचा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, विषय कसा आहे. तर मला कसं प्रॉपर व्हिडिओ एडिटिंग शिकवायला आवडते. त्यामुळे नाहीतर मला जर असं करायचं असतं तर फक्त सॉंग जे आहे ते सॉंग काढलं असतं. तुम्हाला खाली डाउनलोड मटेरियलमध्ये सॉंग दिलं असतं. म्हणलं असतं की मटेरियलमध्ये जाऊन सॉंग डाउनलोड करा, फक्त इथे येऊन सॉंग ॲड करा आणि जे आपले इमेजेस आहेत ते इमेजेस चेंज करून घ्या. तर यामुळे तुम्हाला काय समजणार आहे का एडिटिंग आपण केली कशी, यांनी केली कशी, यांनी शिकवली कशी, तर तुम्हाला यामधलं काहीच कळणार नाही. तर तुम्ही काय करता, सिम्पली येता इथं अशी लेअर म्हणजे ॲड करून घेता. आपली जी प्रीसेट आहे यावरती फोटो चेंज करता, सॉंग ॲड करता आणि तुमचा जो व्हिडिओ सेव्ह करून तुम्ही निघून जाता. तर असं तुम्हाला काही कळणार नाही. असं तुम्हाला तुम्हाला एडिटर सुद्धा म्हणून घेणार नाही बरं का, तुम्हाला सांगतो. तर जी प्रॉपर व्हिडिओ एडिटिंग असते ते आपल्याकडून शिका. आपण कसं प्रॉपर सांगतो एकदम सिरियसली दमाने. काय विषय आहे का, तुम्हाला काही अवघड वाटतंय का आलेट मोशन चालवायचं? तर आलेट मोशन किंग आहे, पण खूप जण याला चालवा आणि सुद्धा भीत आहेत बरं का. मी स्वतः सांगतो, कारण मला सुद्धा अनुभव आहे. मला सुद्धा आलेट मोशन इतकं भी वाटत होतं. मी अगोदर कायनेमास्टरवरती व्हिडिओ एडिट शिकत होतो. स्वतः अगोदर कायनेमास्टरवरती शिकलेलो आहे. मला आलेट मोशन चालवता येत नव्हतं. तर कम्प्लीट 1 वर्षामध्ये मी आलेट मोशन चालवायला शिकलो. पण तुम्हाला असं नाही, तुम्हाला सगळं डिटेलमध्ये. आम्हाला तरी जास्त करून शिकवायला कोणी नव्हतं बरं का, एकच होता माणूस. आणि तुम्हाला तर आम्ही सांगायला एकदम डिटेलमध्ये माहिती, कुठं काय आहे, कुठं काय नाही, कशाचं काय नाव आहे, कशाचं काय नाही, सगळं तुम्हाला समजतंय. त्यामुळे घ्या शिकून मित्रांनो प्रॉपर व्हिडिओ एडिटिंग. मित्रांनो सपोर्टची गरज आहे, त्यामुळे सपोर्ट नक्की करा. आपल्या व्हिडिओचे रीच खूप डाऊन चालू आहे बरं का. आपले जे ऑडियन्स येतील फक्त व्हिडिओ बघतील, ते पण लॉंग पण बघत नाहीत. फक्त जे आपला डेमो आहे तितकाच बघते. डेमो बघून झालं सगळं ह्यांचं. तसं करू नका, व्हिडिओ सगळे लॉंग बघा. आपल्याला गरज आहे, खूप म्हणजे काय खूप गरज आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला सांगतो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. प्लीज तुमचा आदित्य भाऊ, लहान भाऊ म्हणून तुम्ही प्लीज जरा सपोर्ट करा. आपलं थोडंफार राहिलेलं आहे त्यामुळे मित्रांनो, तर प्लीज सपोर्ट करा. तर ओके, तर आता आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर आता आपल्याला व्हिडिओ आपला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. तर आता व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह कसा करायचा, तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करायचं काय करायचं, तर वरील सेटिंगच्या साईडला इथं बघा, इथं एक सेटिंग साईडला शेअरचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. आता येतो आपल्या इथं व्हिडिओच्या क्वालिटीचा प्रश्न. तर व्हिडिओची क्वालिटी काय करायची, आपल्याला 1080 पिक्सेल ठेवायची, कारण व्हिडिओ खतरनाक आहे, क्वालिटी सुद्धा खतरनाक ठेवलीच पाहिजे. त्यामुळे व्हिडिओची क्वालिटी 1080 पिक्सेलच ठेवा, नाही तर कमी सुद्धा जास्त घेऊ शकता, काही विषय नाही, पण 1080 पिक्सेलच ठेवा. तर क्वालिटी आपली बरोबर येणार आहे. एक्सपोर्टचं बटन आहे, सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आतापर्यंत लाईक नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य गरची डोप चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर आपण जास्तीत जास्त ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बनवत असतो, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघत जावा. त्यामुळे मित्रांनो भेटूया लवकरच जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर भेटूया लवकरच. सिम्पली सेव्हचं बटन आहे, यावरती क्लिक करून द्या. आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार आहे.